हा? काय ग शीतल, काय झालं? मला तुम्हाला सगळ्यांना एक आनंदाची बातमी द्यायची. काय? काल रात्री अजिंक्य त्यांच्या पहिल्या मिशनवर गेलते. तिथं त्यांच्या युनिटनी एका जवानाला सोडवलं आणि उग्रवाद्यांनी घेतलेली पोस्ट परत मिळवली. अजिंक्यनी स्वतः परत घेतलेल्या पोस्टवर झेंडा फडकवलाय. वाह, ऑसम न्यूज आहे, ऑसम. वाह फौजी, वाह. शीतल, आजा बरा आहे ना? वय एकदम सुखरूप आहेत. अख्ख्या मिशन मध्ये कोणाला साधा खर्चटलं बी नाही. बघितलं का? आपला आजाद तिथं जाऊन अजून पोहोचला पण नाही, तर बॉर्डर गाजवा लागलाय. स्वातंत्र्य दिनाला याच्यापेक्षा भारी न्यूज असू शकत नाही. असू शकत नाही. आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनी आजाचं कौतुक केलं पाहिजे. भैया तुम्ही बोला. अरे वा 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 वा. अरे फोन लावा फौजींना, अभिनंदन केलं पाहिजे. अरे स्वातंत्र्य दिनी बॉर्डरवर झेंडा फडकवायचं भाग्य फार कमी जणांना लाभतं. नशीबवान आहेत फौजी आपले. खर तर विक्रम आणि आपल्या अजिंक्य फार जवळचे मित्र. आपण विक्रमच्या नावानं गावात कमान बांधतोय हे ऐकून त्यांना पण आनंद होईल, नाही का? तर नक्की होणार. वाटलंच तर आपण सगळे मिळून कमानीचं काम करू आणि साहेबांना बोलू, अजिंक्यांना पण बोलू उद्घाटनाला. असं कसं सुचतं तुम्हाला? अरे ते काय नाही ते. मी एक गोष्ट बोलू का? बोल की. अजिंक्य जायच्या अगोदर मी आणि अजिंक्य विचार करत होतो की इक्या गेला म्हणून त्याच्या आठवणीत आपल्याला काय असं करता येईल का? मग आम्हाला असं वाटत होतं की अशी लई जण आहेत ज्यांना आर्मीत भरती व्हायचं, पण परिस्थितीमुळे ते काय करू शकत नाहीत. मामा, अहो आता तुम्हीच बघा, तुमच्यामुळे अजिंक्यांना रनिंगचे शूज मिळाले, पण अशी कितीतरी जण आहेत ज्यांच्याकडे शूज नाहीत, अभ्यास कराय पुस्तकं बी नाहीत, म्हणून त्यांना परीक्षा क्लिअर करता येत नाही. तर आपण अशा पोरांची मदत करायची का? वा वा वा, ही आयडिया पण बेस्ट आहे की. पण आठवण राहावी म्हणून कमान कशी? वाटलंच तर आपण एकदम जबराट कमान बांधू. कमान बांधायला ना नाही, त्याच्यामुळे बी सगळ्यांना प्रेरणाच मिळणार आहे. पण गरजू पोरांची मदत केली तर असे कितीतरी विक्रम भारत मातेच्या रक्षणासाठी उभं राहत्याल. मला आणि अजिंक्यांना असं वाटतंय. आता तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय त्याच्यावर आपण निर्णय घेऊ. नाही, ऑसम आहे ही आयडिया, एकदम ऑसम आहे. काय मामा? हो, प्रस्ताव बी चांगलाच आहे. काय गुरुजी? जर पोरांसाठी अभ्यासिकाच उभी करायची असेल तर मी जातीनं लक्ष घालीन त्यात. एक्सक्यूज मी मिसेस फौजी. म्हणजे असं म्हणलेलं चालेल ना तुम्हाला? अभिनंदन म्हणलं
कशासाठी? आता तुम्ही कशासाठी विचारलं म्हणलं, कशासाठी म्हणून सांगणार. तुमच्या नवऱ्यानं बॉर्डरवर पराक्रम गाजवला, तुम्ही तुमच्या डोक्यात एवढ्या भारी आयडिया बाहेर काढल्या म्हणून. आणि फौजींना फोन केल्यानंतर आमच्याकडनं पण अभिनंदन सांगा. नाही आम्ही फोन केला असता पण आमचं उचलणार नाहीत ना म्हणून. बर, मीटिंग मध्ये भारी डोकं चालवलं बरं का तुम्ही. नाईस आयडिया, म्हणजे बेस्टच. पण फौजी आता इथं नाहीत, मग काय कसं काय हे सगळं मॅनेज करणार. बरं, काय मदत लागली तर आम्हाला सांगा, आम्ही आहे 24/7. मला नाही वाटत मला तुझ्यासारख्याच्या मदतीची काय गरज पडत. माझ्यासारख्याच्या मदतीची गरज नाही. आज नसेल हो, पण उद्या लागल ना. आणि हा, तुम्ही म्हणताय तसंच करू बरं का. आपण कमान काय नंतर पण बांधता येईल हो. गावात एकच जण शहीद होणार आहे असं थोडीच आहे. त्यावेळी बघू. मी बी आत्ता नाही, पण त्यावेळी तुम्हाला आमच्या मदतीची गरज असेल. काही लागलं तर आवर्जून सांगा. फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आम्ही 24/7 अवेलेबल आहे बरं का. येऊ का मिसेस फौजी? सगळे अजिंक्य शिंदे. जी श्रीमान. तू या युनिट मध्ये आहेस याचा सगळ्यांना अभिमान आहे. यू आर स्किल्ड, यू आर फास्ट अँड व्हेरी क्लेवर. थँक्यू सर. सो लेट्स सेलिब्रेट. आज भावा पार्टी पाहिजे. आता कसं मुद्द्याचा वाला जाव्या. अरे पण पार्टी कसली? अरे मग अरे पण फोन बिन काय नाही भेट्या. आपल्या युनिट मधल्या मिशनला गेलो कोण? अजिंक्य. पोस्ट काबीज करून झेंडा फडकावला कोणी? अजिंक्यनी. मग पार्टी कुणाची? अजिंक्यची. बर बर देतो देतो. देतो बितो काय नाही, कधी न कुठं ते सांग. येत्या आठवड्यात देतो की. ठरलं तर मग येणाऱ्या आठवड्यात पार्टी मिळणार. अरे हो हो हो, आधी जिलेबी आणली ते तरी खाऊया या.